नमस्कार, मी आशिष जाधव. बेधडक या आमच्या विशेष चर्चासत्रात तुमचं स्वागत आहे. नागपूर विधान भवनाच्या प्रांगणामधून आपण हा कार्यक्रम करतो आहोत. नवं भाजप सरकार, त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बऱ्याच वर्षानंतर विदर्भाला महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळाली आहे असं बोललं जातं. त्यात तथ्यही दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये इथून पुढे महाराष्ट्राचा विकास हा विदर्भाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून केला जाईल अशी घोषणाच केली. धडक विकासाचा कार्यक्रम विदर्भासाठी जाहीर केलेला आहे आणि त्यामुळेच खरंच वेगळ्या विदर्भाची आज गरज आहे का या प्रश्नाची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत नामवंत पाहुणे आहेत. माझ्या बाजूला आहेत माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते, त्याचबरोबर माजी मंत्री भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते, तसंच शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि भाजपचे आमदार अनिल बोंडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. वडेट्टीवार साहेब, नेहमीच तुम्ही वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार करत आलेला आहात. याही अधिवेशनामध्ये तुम्ही एक अशासकीय ठराव आणला. तो काही कारणानं कार्यक्रम पत्रिकेवर आला नाही. तुम्ही अध्यक्षांना जाब विचारला आणि मग सरकारनं असं उत्तर दिलं की यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण करत नाहीये. तुम्हाला असं वाटतंय का की एक साधा अशासकीय ठराव, ज्याला आपण खासगी विधेयक म्हणतो, ते सुद्धा बाजूला ठेवून नवं सरकार काही राजकारण करू शकतं? बघा, मी मांडलेला प्रस्ताव जो आहे हा अशासकीय आहे. आज दिवसभराचा शेवटच्या आठवड्यातल्या शेवटच्या दिवशी अशासकीय कामकाज असतं आणि हा प्रस्ताव अनेकांचे अनेक प्रस्ताव असतात. त्यामध्ये लॅटरी पद्धतीनं बॅलेट काढून त्या प्रस्ताव लॅटरी पद्धतीनं काढले जातात. त्यामध्ये माझा हा प्रस्ताव आला. त्यानंतर हा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी 18 तारखेला की 19 तारखेच्या चर्चेसाठी त्या प्रस्तावाला मान्यता देऊन फक्त वेळ ठरवून दिला की या प्रस्तावावर किती मिनिट बोलायला पाहिजे. त्याचा वेळ 50 मिनिट या प्रस्तावावर दिला आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी कामकाज पत्रिका बघितल्यानंतर आमचा प्रस्ताव गहाळ होता आणि मग ते माननीय अध्यक्षांनी त्यांना मान्य केलं की अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही. हे मान्यच केलं. कारण असं नाही का आमच्या अधिकाराचं हनन होत असेल, आमच्या अधिकारावर कोणी गदा आणत असेल तर आम्ही त्याचा जाब विचारतो. कारण सगळ्या त्या सभागृहातील सन्मानित सदस्यांचा तो अधिकार असतो आणि हे लॅटरी पद्धतीने एखादा प्रश्न काढल्यानंतर तो त्यातून वगळणं म्हणजे सरकारने आपला या विषयाची अडचण त्यांना होत होती. एकीकडे शिवसेनेचा टेकू आहे त्यांना लागलेला, उद्या टेकू गेला तर पंचायत. बरं, ह्यांना आज मला तर ह्या ठिकाणी सभागृहामध्ये हा ठरावाची आवश्यकता नव्हती एक पाहिलं तर. कारण केंद्रामध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्यावेळेस सांगितलं गेलं होतं की मोदी साहेबांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते सर्वत्र सांगत होते की छोट्या राज्याचं समर्थन आणि छोट्या राज्यामध्ये चांगला विकास होऊ शकतो आणि विदर्भ राज्य आम्ही करू आमचं सरकार आलं तर. त्यावेळेस हे म्हणाले. याही वेळेस प्रत्येक जिल्ह्यातील विदर्भाच्या भाषणामध्ये या नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या विदर्भातील नेत्यांनी वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात लोकांना आश्वासन दिलं. भाजपचे नेते तुम्हालाच उलट विचारतायत काँग्रेसची वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका काय, ती कधीच लोकांना कळलेली नाही. काँग्रेस वेगळ्या विदर्भाची या संदर्भात काँग्रेसची भूमिकाच नव्हती. पहिलेही नव्हती, आजही नाही. संयुक्त महाराष्ट्र राहावं हीच काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसने कधी वेगळ्या विदर्भासाठी मागणी केली का? मागणी करणाऱ्यांनी आता सत्तेत बसल्यानंतर वेगळा विदर्भ दिला पाहिजे. मागणी कोणी केली? या बाकावर राहून त्यांनी अशासकीय ठराव का मांडलेत? सातत्यानं फडणवीस साहेबांनी मांडला, आमच्या मुनगंटीवारजींनी मांडला, गडकरी साहेबांनी मांडला. का मांडला मग प्रस्ताव? का आणला प्रस्ताव अशासकीय प्रस्ताव की वेगळा विदर्भ का मांडला? मागितल्यानंतर आता मात्र सत्तेची खुर्ची मिळाल्यानंतर आपण मात्र त्यातून पळ काढायचा आणि आपलं ह्यांना माहित होतं की ही चर्चा झाली असती, याचं पितळ उघडं पडलं असतं. हे यातून पळ काढू शकतो. शिवसेना यामध्ये विरोधात उभी होती आणि विशेष म्हणजे मला इथं सांगताना वाटतं की सत्ताधारी पक्षाला यावर चर्चाच नको होती. अगदी बरोबर आहे. सत्ताधारी पक्षाला यावर चर्चाच नको आहे. भाजप हा विषय मोठ्या खुबीनं टाळतंय असं यांचं म्हणणं आहे. भास्कर जाधव साहेब, मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुढे करून नेहमी भावनिक राजकारण केलं जातं? आताही तसंच भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय? आपण जर भारतीय जनता पार्टीची संपूर्णपणे कार्यप्रणाली, कार्यपद्धती आणि त्यांची काम करण्याची पद्धती बघितली तर कथनी और कहनी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते बोलतात तसं कधीच करत नाही. वेगळ्या विदर्भासंदर्भामध्ये सातत्याने त्यांनी भूमिका मांडली. लोकांच्या भावनेशी खेळ खेळायचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. देशाच्या पंतप्रधानांपासून तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी
सांगितलं की आम्ही वेगळा विदर्भ करू, आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या, आणि मात्र त्यांचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये मात्र ते कलम टाकण्याचं किंवा तो विषय टाकण्याचं टाळलं. पण त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा सांगितलं की आम्ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे आहोत म्हणून. आणि आज सभागृहामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जो संसदीय कार्यप्रणालीप्रमाणे 293 अन्वये जो प्रस्ताव आला, त्या प्रस्तावाला उत्तर घेत असताना आणि उत्तर देत असताना आमच्याकडून सातत्यानं मुख्यमंत्र्यांना विचारलं जात होतं की तुम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या नावानं शपथ घेतलेली आहात, एकसंघ राज्य ठेवण्याची शपथ घेतलेली आहात, आपण बाहेर वेगळं बोलता, पण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तुमच्या मनामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये अंतर आहे की नाही हे कळू द्या. वेगळ्या विदर्भासंदर्भातली तुमची भूमिका काय आहे हे आज सुद्धा भारतीय जनता पार्टीनं सांगितलं नाही. आणि म्हणून विजयराव वडेट्टीवारांचा सुद्धा आलेला ठराव, या ठरावाच्या निमित्तानं त्यांना त्यांचं धोरण स्पष्ट करावं लागेल. या कारणास्तव त्यांनी पळ काढला, ही गोष्ट खरी आहे. पण प्रश्न असा आहे, तुम्ही सुद्धा त्यांच्या भाषणाच्या वेळेस उपस्थित होतात. मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणाले भाषणाच्या शेवटी, आधी जी वेगळ्या विदर्भाविषयी किंवा विदर्भाच्या विकासाविषयी, माफ करा, विदर्भाच्या विकासाविषयी असं ते म्हणाले, जी तळमळ शब्दातून दिसत होती ती आता कृतीतून दिसेल. त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. ते प्रो विदर्भ आहेत, मग ते विदर्भ विकासासाठी प्रो आहेत. विदर्भ विकासाशी प्रो तेही आहेत, आम्हीही होतो. आम्ही आज त्यांना सगळ्यांनी मिळून सांगितलं. कालच्या चर्चेत जर बघितलं तर आमच्या वतीनं दिलीपराव वळसे पाटील असतील, इकडून राधाकृष्णजी विखे पाटील असतील, जयंतराव पाटील असतील, नाही तर विजय वडेट्टीवार असतील, नाही तर कोणी, सर्वांनी सांगितलं की आजच्या ज्या आम्ही मागण्या मागितल्या आहेत त्या मागण्या आमच्या नाहीत, तुमच्या मागण्यांची आम्ही आठवण करून दिलेली आहे. आणि आज आम्ही हे सांगायला उभे आहोत की ह्या मागण्या पूर्ण करण्याकरता अख्ख्या राज्याचं बजेट जरी तुम्ही विदर्भाकरता घेतलं तरी घ्या, आमचा विरोध राहणार नाही. जो तुम्हाला काय अन्याय झाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकालामध्ये, जो तुम्हाला जो काय अन्याय झाला असं वाटतो, तो अन्याय दूर करण्याचा अधिकार हा तुम्हाला आता लोकशाही मार्गाने पूर्णपणे मिळालेला आहे. त्याचा वापर करा. पण आमचा विदर्भाचा भाऊ आमच्यापासून वेगळा करू नका, त्यांच्या भावनेशी खेळू नका. आणि भावनेशी खेळ खेळून तुम्हाला वेगळा मी राज्य देणार आहोत अशा प्रकारचा भावनिक प्रश्न निर्माण करून तुम्ही आपलं राज्यकारभार आणि राज्यकरण करू नका. तुम्ही जे विदर्भाच्या विकासाकरता करण्याकरता तयार आहात त्याच्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हे आम्ही सातत्यानं सांगतो आहोत. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की आता तुम्हाला फक्त बोलण्याची ऐवजी कृती दिसेल, आम्ही त्या कृतीची वाट बघतो. ती कृती आम्हाला विकासाची दिसली तर आमच्यासारखे समाधानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससारखे अन्य समाधानी कोणी असतील असं मला वाटत नाही. अनिल बाबर, तुम्ही दुष्काळी भागातूनच येता, खानापूरचे आमदार आहात. तुमचाही तालुका तसा बघितला तर दुष्काळग्रस्त आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं की वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुढे करून भावनिक राजकारण केलं जातं? कुठेतरी इच्छाशक्तीच इथल्या नेत्यांमध्ये आणि लोकांमध्ये कमी दिसते? भावनिक राजकारण करून प्रश्न सुटत नाहीत. विकास हा तसा शासनाच्या मदतीची गरज किंवा आर्थिक निधीची गरज आहे, तशा त्या लोकांच्या कर्तृत्वाची सुद्धा साथ लागते. ती कर्तृत्वाची साथ पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं विकासाचं चित्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त झालं असं दिसतं. पण आमचा विदर्भाच्या विकासाला कधीच विरोध नव्हता. फक्त आमची भूमिका यामध्ये एकच आहे की जे विकासाच्या दृष्टीनं अनुशेष मोजायची जी भूमिका आहे ती जिल्हा घटकाच्या ऐवजी तालुका घटक जर धरली तर आम्ही जे दुष्काळी भागामधले आहे त्यांचे आमचे प्रश्न हे विदर्भासारखेच अडचणीचे आहे. मी एक उदाहरण म्हणून सांगेन, 2005 साली सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली शहरामध्ये महापूर आला होता. ज्या वेळेला सांगली शहरामध्ये महापूर होता त्यावेळेला जतमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर त्याच दिवशी लागत होते. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये असा भाग आहे. आम्ही विदर्भाच्या विकासासाठी नाही, फक्त आता त्या अनुशेषाच्या अडचणीमुळं किंवा एखादा भावनिक प्रश्न तयार करून आमच्यावर काही अडचण होऊ नये. तुम्ही जसं मगाशी भास्करवांनी सांगितलं तसं की तुम्हाला तुमच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या किंवा आर्थिक पाठबळ जेवढं पाहिजे तेवढं घ्या. पण जसं काही वेळेला पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही भाग आहे, मराठवाड्यात सुद्धा काही भाग आहे, कोकणात सुद्धा काही भाग आहे की जो विदर्भापेक्षा सुद्धा मागासलेला आहे, त्यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे. ही त्यामागची भूमिका असली पाहिजे. बरोबर आहे. बोंडे साहेब, तुम्ही तर अगदी वेगळ्या विदर्भाचे पुरस्कार करणारे आहे आणि त्याच्याच भांडवलावर तुम्ही निवडूनही आलात असा दावाही करता. पण खरंच जसं की भास्करराव जाधव म्हणाले, अनिल बाबर म्हणाले, तुम्हाला वाटत नाही हा भावनिक मुद्दा आहे? हे बघा, निवडणुकीचा मुद्दा असता तर मग भाजपला विदर्भातून 44 आमदार मिळालेच नसते. अस्मितेचा मुद्दा असेल पण तो सुद्धा तळागाळापर्यंत पोहोचला नाही असंही दिसतंय. पहा, आज माननीय मुख्यमंत्र्याच्या भाषणामध्ये जर आपण विचार केला तर त्यांनी 3 टप्प्यामध्ये भाषण केलं.
की पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की विदर्भाची आतापर्यंत फसवणूक कशी झालेली आहे, जे मधुकरराव किंमतकरांनी सुद्धा अनुशेष विदर्भाचं या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। आणि राज्यपाल महोदयांनी निर्देश दिल्यानंतर सुद्धा निधीचं वितरण झालं नाही। जेवढं निधीचं वितरण झालं त्या निधीचा खर्च सुद्धा झाला नाही आणि त्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की आज 60,000 कोटी रुपये निघतात आहे महाराष्ट्रावर आणि ते 60,000 कोटी न झाल्यामुळं इथले जलसंपदाचे प्रकल्प पूर्ण झाले नाही, उद्योगाचे प्रकल्प पूर्ण झाले नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विजयभाऊ वडेट्टीवार सांगतात आहे की काँग्रेसचा ठराव नव्हता। 1930 साली काँग्रेसने ठराव घेतला होता की विदर्भ राज्य निर्माण करायचं म्हणून। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली सांगितलं की विदर्भ राज्य हे प्रशासकीयदृष्ट्या योग्य राज्य राहील। माननीय मुख्यमंत्र्यांनी आज शेवटचं वाक्य काय म्हटलं की विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही जाणीवपूर्वक ठेवलेला मागास भाग यांचा विकास झाल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही। मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार खरं म्हणजे यांनी तो 293 मांडला, मला तर असं वाटलं की स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली। कारण की 293 मांडून म्हणजे तेच नक्राश्रू ढाळत होते की एवढे दिवस म्हणजे दिलीप वळसे पाटलांच्या भाषणातलं पहिलं वाक्य आहे की विदर्भ हा जल, जंगल, जमीन यांनी सुपीक आहे, परंतु तो पाठीमागे राहिला कारण की आम्ही ते करू शकलो नाही आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। आणि आज पहिली घटना ही की विदर्भामध्ये अधिवेशन होते आहे, विदर्भाचा मुख्यमंत्री भाषण देतोय आणि संपूर्ण विदर्भातल्या जनतेला, विदर्भाच्याच नाही तर मराठवाड्यातल्या जनतेला न्याय देण्याचं संपूर्ण घोषणा, की सर्वात महत्त्वाची घोषणा की खनिकर्मावर आधारित जे उद्योग आहे त्या उद्योगाला ओपन ॲक्सेसमधून विद्युत मिळेल, त्यावर सबसिडी मिळेल, त्यावर जो सरचार्ज लागत होता तो सरचार्ज रद्द करण्यात येईल। परंतु आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने असं पाहिलं नाही, असं पाहिलंच नाही की पुण्यामधल्या इंडस्ट्रीज इकडे अट्रॅक्ट झाल्या पाहिजे म्हणून स्पेशल इन्सेंटिव्ह इकडे दिल्या गेले पाहिजे असं दुर्दैवाने ठरवल्या गेलं नाही। ॲग्रो बेस्ड प्रॉडक्टसुद्धा इथे निर्माण झाले नाही। काही चुकीची माहितीसुद्धा भाषणात वारंवार सातत्यानं दिल्या जात होती की संत्र्याचा रस हा पॅलेटेबल नाही इथल्या संत्र्याचा, ते सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मोर्शीमध्ये सुद्धा होईल। विदर्भामध्ये काय काय आहे याची चर्चा खूप झाली, पण भास्करराव जसं की मुख्यमंत्री म्हणाले आणि ऑन रेकॉर्ड म्हणालेले आहेत, राज्यपालांच्या निर्देश धुडकावून विदर्भाच्या वाट्याचा पैसा हा इतरत्र विशिष्ट भागाला, त्यांना पश्चिम महाराष्ट्र ते म्हणाले नाहीत पण विशिष्ट भागाला वळवला गेला असं ते म्हणालेले आहेत आणि त्याचे दाखले दिले। किती कमी पैसे विदर्भाला मिळाले 2009 पासून आणि किती पैसे 2009 पासून इतरत्र जादा दिले। एक प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादीच्या गेल्या 15 वर्षाच्या कारभारावर त्यांनी ठपका ठेवलाय। मुद्दा असा की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण झालं त्यावेळेला सभागृहामध्ये मी उपस्थित होतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलं की प्रत्यक्षपणे राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे निधीचं त्या ठिकाणी बजेट दाखवलं जातं पण प्रत्यक्ष पैसे खर्च केले जात नव्हते। आपण नंतर जर बघितलं असेल तर राईट ऑफ रिप्लायमध्ये या संदर्भामध्ये एकदा राज्यपालांनी निर्देश दिल्यानंतर हे पैसे आपण खरोखर खर्च करू शकलो नाहीत का या संदर्भामध्ये सुद्धा आमच्याकडची मंडळी संशयक आहे आणि म्हणून दिलीपराव वळसे पाटलांनी असं सांगितलं की आपण हे पटलावर ठेवा, आम्हाला तपासू द्या खरोखर हे पैसे खर्च झाले नाहीत का। एक सन्मान्य बोंडेजी म्हणतात त्याप्रमाणे 293चा प्रस्ताव आणून आम्ही आमच्या पायावर धोंडा पाडला नाही, तर आम्ही विदर्भाच्या विकासाशी अत्यंत प्रामाणिक आहोत हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे। आम्हाला जाण आहे आणि भान आहे, कालपर्यंत आम्ही सत्तेमध्ये होतो, आज आम्ही यांच्याकडून ज्या अपेक्षा करतोय त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर होती, परंतु ती आम्ही जेवढी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला परंतु पलीकडची मंडळी समाधानी नाही, विदर्भातली मंडळी समाधानी नाही म्हणून लोकशाही मार्गाने 62 पैकी 44 जागा मला वाटतं त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेला दिल्या। आम्ही लोकशाही मानणारी माणसं आहोत आणि त्या भाजपलाच दिल्या, एक त्या भाजपला आणखीनच आता आहे पण म्हणून आम्ही लोकशाही मानणारी माणसं आहोत। लोकांनी दिला जनाधार की यांनी वेगळ्या विदर्भाला विकास करण्याला यांनी जो लोकांसमोर स्वप्न ठेवलं त्याला लोकांनी पाठिंबा दिला आणि म्हणून हाच प्रश्न विजय वडेट्टीवारांना विचारायचा आहे। वडेट्टीवार तुमच्या कॉन्शियसवरती मला विश्वास आहे, खरंच सांगा विदर्भाचा वाट्याचा पैसा वळवला गेला नाही इतरत्र? एक तर निश्चितपणे सांगितलं पाहिजे प्रामाणिकपणे बोलतो डॉक्टर तुमची भूमिका बदलली सत्तेत गेल्यानंतर, आमची नाही, जे आहे ते आहे। ते बघा आज देवेंद्रजी फडणवीस विदर्भातून आहेत, ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे। ज्या भागातले जे मंत्री होतात किंवा मुख्यमंत्री होतात जिकडे सत्तेचा पॉवर असतो त्या भागात पैशाचा ओघ किंवा विकासाची गोष्टी जास्त होतात। आणि राहिला विषय झुडपी जंगलाचा विषय
आता सोडून दाखवा ना. नाही, आता विकासाचं होकायंत्र विदर्भाच्या दिशेनं आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. हो व्हायलाच पाहिजे, नाहीतर काय मग शेवट विदर्भातले मुख्यमंत्री राहून नागपुरातले माझ्या मुख्यमंत्री प्रश्नाचं राहून- उत्तर तुम्ही द्या आधी. नाही नाही मी पैसा वळवला गेला किंवा नाही, काँग्रेसला काय वाटतंय? काँग्रेसही म्हणतंय की पैसा वळवला गेला नाही. नाही पैसा काही प्रमाणात वळवला गेला हे मान्यच करावं लागेल. वडेट्टीवार काय म्हणतात? काँग्रेस म्हणतात काही प्रमाणात वळवला गेला. वडेट्टीवारांना काय वाटतं? मला एक त्याच्यामध्ये मागे गेलं पाहिजे. युतीच्या सरकारमध्ये आम्ही होतो, आम्हाला माहित आहे त्यावेळेस कृष्णा खोरेचा साठी 17% दरांनी कोणी पैसे काढले हो? आपण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीविषयी बोलूया. तेव्हा कोण होतं त्यावेळेस? नाही जादा तपशील देऊ नये. आपण जसं मुख्यमंत्री म्हणाले 2009 इथूनच जर का आपण ज्याला आपण म्हणूया बेस इयर पकडलं तर सांगा पैसा वळवला गेला किंवा नाही. तर बघा पैसा वळवला गेला हे तेवढंच खरं आहे. पैसा जास्तीचा गेला, इथे खर्च झाला नाही. त्यामध्ये झुडपी जंगला ज्या प्रोजेक्टवर पैसे होते ते झुडपी जंगलाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ते खर्च न झालेले पैसे त्या ठिकाणी वळवले गेले, ते तेवढंच खरं आहे. पैसे इतरत्र विदर्भाच्या वाट्याचे वळवले गेले, विदर्भाच्या वाट्याला तेवढा न्याय कमी झाला असंच अनेकांना वाटतंय. त्याची कबुली काँग्रेसच्या वतीनं विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दिली आहे. आता आपण घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. वेगळ्या विदर्भाच्या मागासलेपणाची कारणं तरी कोणती? खरंच उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचं दरडोई उत्पन्न 27% इतकंच आहे. मग विदर्भाचा विकास नेमका कुठल्या कारणांमुळे अडखळलाय? खरंच जे 3 प्रमुख समस्या बोलल्या जातात, जसं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवासी मुलांचं कुपोषण आणि नक्षलवाद, या 3 प्रमुख प्रश्नांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळं वैदर्भीय जनतेला वेगळं व्हायचं अशी भावना त्यांची झाली आहे का? या प्रश्नावर आपण आता चर्चा करणार आहोत. खरंच हे जे 3 प्रमुख प्रश्न आहेत, नक्षलवाद असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असेल किंवा आदिवासी मुलांचं कुपोषण असेल, या प्रश्नांकडे राज्य सरकारचं खरंच दुर्लक्ष झालंय. बघा नक्षलवादी जिल्ह्यातला मी आहे. विदर्भ म्हणजे महाराष्ट्रामध्ये केवळ नक्षलवादी अफेक्टेड असलेला भंडाऱ्याचा काही भाग आणि गडचिरोली पूर्णतः हे 2च जिल्हे आहेत. यामध्ये आपण जर पाहिला मागचंही काढून तर आमच्या सरकारमध्ये नक्षलवाद्यांच्या समर्पणाच्या खूप मोठ्या प्रमाणात ती संख्या आहे. आम्ही जर घटना पाहिले तर मागील RR पाटील त्या ठिकाणी पालकमंत्री असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नक्षल कारवाईमध्ये घट आली होती. त्या तुलनेत जर पाहिलं छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आहे आणि त्यामध्ये आज मागच्या 3 वर्षाच्या याच्यामध्ये जवळपास 160 पोलिसांचा बळी गेला. 160 शहीद झाले. आणि मग कोण कंट्रोल करत होते? खरं म्हणजे सरकारची तुलना केली तर नक्षलवाद्याच्या विषयी, नक्षलवाद्याच्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना कराव्या, म्हणजे आज गडचिरोली जिल्ह्यातले रस्ते महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर रस्ते आहेत. ठीक आहे, भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन ते लोक हे करतायत, पण आमच्या सरकारची भूमिका या विरोधात सातत्यानं राहिलेली होती. चांगलं काम त्या भागामध्ये केलं, अनेक रस्त्यांचा बॅकलॉग पूर्ण केला, आदिवासी तरुणांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी खूप चांगलं काम झालं. एकदा बदल हा गेल्या अनेक वर्षाचा तो होऊ शकत नाही हे मान्यच करतो आम्ही कोणत्याही सरकार आलं तरी मान्य करावं लागेल. एक विषय. दुसरा विषय होता आपण म्हणालात तो सिंचनाचा. सिंचनासाठी गोशीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मला आठवतो मी अक्षरशः भांडलो ज्यावेळेस खडसे साहेब आणि शिवणकर साहेब या खात्याचे मंत्री होते त्यावेळेस मी भांडतानाही म्हणालो होतो आमच्या त्या गोशीखुर्द प्रकल्पाला एकदा पैसे द्या. त्यावेळेस तुम्हाला सांगताना मला लाज वाटतं की केवळ त्यावेळेस 8 ते 10 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले आणि सगळा पैशाचा ओघ हा पश्चिम महाराष्ट्राकडे याच नेत्यांनी नेलेला आहे. 17.5% व्याजाने पैसे काढलेत आणि तिकडे पैसा. मग हे प्रकल्पाला राष्ट्रीय मान्यता देऊन राष्ट्रीय प्रकल्प म्हणून 5,000 कोटी रुपये केंद्र सरकारने पूर्णतः दिले. आता मला यामध्ये थोडासा मागे जाऊ द्या आशिषजी. हे प्रकल्पाच्या मध्ये जी अनियमितता झाली त्याची इन्क्वायरी SCBच्या मार्फत सुरू आहे आणि कौंडण्या प्रकल्पाची इन्क्वायरी दुसऱ्या मार्गाने. म्हणजे तुम्ही सुद्धा जलसंपदा राज्यमंत्री होतात, सरकारचे घटक होतात, म्हणूनच सांगतो मी ही अनियमितता उघडकीस आणण्याचं काम मी पण केलं ना. जे माझ्या भागामध्ये काम जर चुकीचे होत असतील तर त्याचं काय मी समर्थन करू काय? मला मंत्रिपदापेक्षा माझ्या भागातील कामाला जास्त महत्त्व देणार. कामं जर निकृष्ट दर्जाचे होत असतील, बघा SCBच्या माध्यमातून इन्क्वायरी करत असताना आता पोलीस खातं कोणाकडे आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामध्ये असलेल्या स्वपक्षातील माणसांना बरोबर वाचवण्याचा डाव करून सुरू आहे. मी थोडंसं बाजूला नेताय, मला कळलंय तुम्ही कंत्राटदाराकडे वळताय, पण भास्करराव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय
हा सिंचनाशी जोडलेला आहे. मला ही बोलूया. बाब खरंच नेहमीच व्यक्त केली जाते की इथं अपुऱ्या सिंचन सोयी सुविधा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. पंतप्रधान कार्यालयाचा तसा रिपोर्ट आहे, आदर्श मिश्र समितीनेही ते म्हटलेलं आहे, त्यानंतर केळकर समितीमध्ये सुद्धा ते दिसतं आहे. त्यामुळं याला जबाबदार कोण? कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडं तब्बल 14 वर्ष जलसंपदा खातं होतं. असं आहे की याला जबाबदार कोण, कोणाच्या चुका, कोण कारणीभूत, हे विषय आता मागे पडले. याला लोकशाहीमध्ये लोकांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे आम्ही चुकलो असं लोकांचं म्हणणं आम्ही गृहीत धरून विरोधी पक्षाने जे म्हटलं ते आम्ही मान्य करून आज लोकांनी आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसवलेलं आहे. आम्ही त्याचं प्रायश्चित काय आहे ते आम्ही प्रायश्चित घेतोय. आणि आम्ही प्रायश्चित फक्त विरोधी पक्षामध्ये बसून घेत नाही आहोत, तर आम्ही हे सांगतोय की तुम्हाला जर आमच्याकडून चुका झाल्या असं वाटत असेल आणि लोकांनी तुम्हाला आता जनादेश दिलेला आहे, तर आता तुमची मागणी करण्याची वेळ, टीका करण्याची वेळ आणि आरोप करण्याची वेळ निघून गेलेली आहे. नाही, प्रश्न तसा नाहीये. विदर्भातल्या जनतेला आणि तज्ज्ञांना असं वाटतंय की इथं 8 माई 12 माई नद्या मोठ्या प्रमाणात आहे, तिथलं पाणी अडवलं गेलं नाही, धरणं झाली ती म्हणून पश्चिम आम्ही- महाराष्ट्राकडे म्हणून- बऱ्या अंशी पूर्ण झाली. म्हणून- एक अप्पर वर्धा धरण झालं, त्यालाही 45 वर्ष लागलेत. त्यामुळे इतर धरणांचं काय? आणि मग घोटाळा झाला. घोटाळा झाल्यामुळं आता पुन्हा ती प्रकल्प रखडलेली आहेत. त्यामुळं याला जबाबदार कोण? हे झाल्यामुळं आम्ही मागे राहिलो असं विदर्भातल्या जनतेला वाटतं, असं हे म्हणतायत. देशाला आणि राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून माझ्याकडे एकही मोठा प्रकल्प झाला नाही. कोकणामध्ये 3 मध्यम प्रकल्प फक्त झाले. एक प्रकल्प टाळंबासारखा आहे, तो आज 43 वर्ष सुरू आहे. आता ह्या सगळ्या उजळण्या करण्यापेक्षा आमचं म्हणणं हेच आहे आता की तुम्हाला आता पूर्णपणे जनतेनं पूर्ण अधिकार दिलेला आहे, सत्ता दिलेली आहे. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय की ह्या सगळ्या आमच्याकडून झालेल्या ज्या चुका आहेत त्या आम्ही त्याचं प्रायश्चित घ्यायला तयार आहोत. अख्ख्या राज्याचं बजेट तुम्ही विदर्भाकरता वापरा, तो अधिकार तुम्हाला आम्ही दिलेला आहे. पण तुम्ही लोकांना काहीतरी करून दाखवा. आजही पुन्हा तुम्ही टीका करण्यापेक्षा आम्ही हे केलं नाही, हे कधी सिद्ध होईल? तुम्हाला करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काही करून दाखवलं तर तुम्ही अगदी लोकांना बरोबर आहे. तुमचं म्हणणं आहे की करून दाखवा. की यांनी हे केलं, अनिल यांनी बाबर हे साहेब, केलं. तुम्ही ज्या खानापूर भागातनं येता तिथलं सगळ्याच तो परिसर विटा, मान, खटाव, खानापूर हा दुष्काळग्रस्तच भाग तसा म्हणतो आपण. कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यातून त्यांचा समावेश केलेला आहे. तिथं सुद्धा काही ना काही प्रमाणात कोरडवाहू शेती होते. पोटावरती हात घेऊन किंवा हातावर पोट घेऊन शेतकरी कामच करतात. पण असं भांडवल केलं जातं का? नाही, आमच्याकडे भांडवल कधीच केलं जात नाही. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त थोडं जरा मी बाजूला जातो की पश्चिम महाराष्ट्रावर थोडासा शाब्दिक अन्याय होते. त्या या अर्थानं की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामधले सिंचनाची कामं मोठ्या प्रमाणावर झाली असं सांगितलं. त्याला काय कारण आहे? बचाव आयोग 1976 साली नेमल्यानंतर पाणी आंतरराज्य असल्यामुळं ते पाणी आपल्याला विशिष्ट मुत्तीत अडवायचं होतं. म्हणून काही वेळेला सिंचनाचे पैसे जादा खर्च पश्चिम महाराष्ट्रात झाले असतील, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे थोडासा विदर्भावर अन्याय निश्चितपणाने झाला असेल. पण हे आंतरराज्य पाणी वाटप असल्यामुळं आता उदाहरणच सांगायचं झालं तर त्याच्यानंतर पुन्हा दुसरा आयोग नेमला आणि पुन्हा आपल्याला 81 TMC पाणी मिळालं. आता मिळालेलं पाणी 40 वर्षामध्ये आम्ही अजून वापरू शकलो नाही. आता पुन्हा 81चं काय अवस्था होणार या म्हणजे आम्हाला सामाजिक न्याय खात्याचे सुद्धा पैसे सिंचनासाठी पश्चिम महाराष्ट्रात वळते झाले आहेत. तशी कबुली सरकारनं अनेक वेळा दिली आहे. असं आहे की आम्ही त्याला काम करताना आमच्या लोकांच्यासाठी जरा थोडासा नियम बदलून किंवा डावलून काय केलं असलं तर लोकांच्या भल्यासाठी केलं. पण एक तुम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही माणसं असं आहे की आमच्याकडे द्राक्ष बाग आहेत, फळबाग आहेत, ऊसाची शेती आहे, त्याला सरकारने सिंचनाच्या दृष्टीनं पाणी उपलब्ध करून दिलं असेल. पण जे बाकीचे कष्ट आहेत आणि जे ज्ञान आहे आणि कष्ट करायची तयारी आहे त्यामध्ये सरकारनं काही केलेलं नाही. उलट विद्यापीठाच्या लोकांच्या शास्त्रज्ञापेक्षा सुद्धा आमचे शेतकरी हुशार आहेत. आणि माझी त्यामागची भूमिका ही आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकास विदर्भापेक्षा जास्त झालाय का? 100% जास्त झालाय. पण असा काही भाग आहे की जे 18-20 तालुके असे आहेत की जे आज जगण्यासाठी मुंबईवर अवलंबून आहेत. अगदी बरोबर. हे जसं म्हणतायत ते पटतंय का? त्यांचा शेतकरी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला हा कष्टकरी शेतकरी आहे, तो हुशारही आहे आणि त्याला कळतं की लिमिटेड रिसोर्सेसमध्ये कसं काम करायचं. ते विदर्भात कुठं कमी पडतं? खरं म्हणजे काल 2 दिवसाच्या भाषणात मी हे पाहिलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचे जे भाषणं झाले त्यांनी वारंवार सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रातल्या तिथल्या विकासात जनतेचा हात आहे, तिथले कष्टकरी आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं की विदर्भातली जनता आळशी आहे, विदर्भातले शेतकरी कामचलाव आहे.
खरं म्हणजे ह्या आत्महत्या ज्या होतात ह्या कोरडवाहू शेतीमुळे होतात आहे. जिथे पाणी आलं तिथे समृद्धी आली. कुठेही जरी पाणी आलं, आज माझ्या मोर्शी वरुड तालुक्यामध्ये पाणी उपलब्ध करून दिलं. आज संत्र्याच्या बागा आहेत. शेतकरी तिथले शेतकरी 3 पिकं घेतात आहे. त्यामध्ये मसाला पिकं सुद्धा घेतात आहे. म्हणजे जेवढी बुद्धिमत्ता, मी अक्कल म्हणणार नाही, बुद्धिमत्ता पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यामध्ये आहे निश्चितच आहे इथे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की 1 मे 1960च्या अगोदर हे विदर्भच वऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड होती. इथेच कापूस चांगल्या तऱ्हेनं पिकवला जात होता. इथेच एम्प्रेस मिल होती, इथेच मॉडेल मिल होती, इथेच पुलगावची मिल होती, इथेच बडनेराची सूतगिरणी आणि विजय मिल होती, अचलपूरला मिल होती. मग 1 मे 1960 पासून हे टेक्सटाईलचं वैभव का संपलं? कारण यांच्या विदर्भाच्या बद्दल अगदी बरोबर आहे, तुमचा रोष कळलेला आहे. सर, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या 3 प्रमुख प्रश्न आहेत ज्याकडे दुर्लक्ष झालं आपण म्हणतोय, नक्षलवाद असेल किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील आणि आदिवासी मुलांच्या कुपोषण असेल, खरंच या 3 प्रश्नांकडे खूप दुर्लक्ष झालं. सातत्याने या 3 प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं आशिष. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये विकास झाला, ज्या पद्धतीने तिथल्या प्रश्नांना वाचा फुटत गेली, त्या पद्धतीने विदर्भातले हे जे 3 महत्त्वाचे प्रश्न होते, हे 3 प्रश्न कायम दुर्लक्षित राहिले. शेतकऱ्यांची आत्महत्या ही आजची गोष्ट नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये 54,000 शेतकरी मरतात आणि त्याबद्दल एकाही राज्यकर्त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका या देशातली आहे. मला खलील जिब्रान यांची एक ओळ आठवते. त्यांनी म्हटलं होतं की झाडाचं एक पान गळायचं असेल ना तरी सुद्धा संपूर्ण झाडाची संमती लागते. इथे किड्या मुंग्यासारखी माणसं मरतात आणि तरीही ज्या पद्धतीने, ज्या प्रेमाने, ज्या प्रेरणेने राज्यकर्त्यांनी या प्रश्नांकडे बघायला पाहिजेत, आदिवासींचं कुपोषण असेल किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, या 2 मुद्द्यांचा जसा आपण विचार करतो त्याच पद्धतीने आपल्याला नक्षलवादाची जी वाढती समस्या आहे, हे नक्षलवादाचं समस्या विदर्भामध्येच का आहे हा मुद्दा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे ना, की इथल्या लोकांमधला जो असंतोष होता, आदिवासी लोकांमधला असंतोष होता, तो सशस्त्र पद्धतीने बाहेर आला आणि तो अधिक वेगाने पसरतोय. आता मुंबई आणि पुण्यापर्यंत नक्षलवादी पोहोचलेले आहेत. तर सरकारने समजून घेतलं पाहिजे की लोकांच्या विकासाचे जे मूळ मुद्दे आहेत ते मूळ मुद्दे जर आपण सोडवले तर लोक हाती शस्त्र घेणार नाहीत. जर त्यांच्या पुढे पर्याय नसतील, विकासाचा मार्ग नसेल तर ते चुकीच्या मार्गावर जातील आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना म्हणजे सरकारला आणि सर्व प्रसिद्धी माध्यमांना सुद्धा या प्रश्नांकडे अधिक सजगतेने बघण्याची गरज निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. असे अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये विदर्भाचं मागासलेपण दडलेलं आहे. पण आता परिस्थिती बदलली असा दावा भाजपनं केलेला आहे. भाजपचं सरकार आलेलं आहे. नागपूरचेच म्हणजे विदर्भाचेच मुख्यमंत्री आज आहेत. ते यातून कसा मार्ग काढतात हे आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोवर घेऊया एक विश्रांती. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यात भाजपचं सरकार, महत्वाची खाती विदर्भाकडं. आता तरी विदर्भाला न्याय मिळेल का या प्रश्नावर आपण चर्चा करत आहोत. खरंच सांगा, आता भाजप सरकारनं खरंच न्याय द्यावा आणि कशा पद्धतीनं द्यावा ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण विदर्भाला दिशा देणारं आणि खरोखर विदर्भाला विकासासमोर नेणार आहे. जलसंपदाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की 102 प्रकल्प त्याच्या ज्या अडचणी आहे की स्टाफ भरला गेला नाही, इंजिनियर भरल्या गेले नाही, सुप्रमा मिळाल्या नाही, त्याचा निधीचं वितरण आणि त्याचा यूज झाला नाही, तर त्या ताबडतोब करून म्हणजे युद्धस्तरावर करून ते प्रकल्प पूर्ण केल्या जातील. गोसी खुर्द धरण 2017 पर्यंत पूर्ण करण्याची त्यांनी घोषणा केली. माझी मालगुजारी तलाव, मामा तलाव जे म्हणतो, त्यामध्ये गाळ काढण्याचा उपक्रम त्यांनी आखला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विदर्भ सदन सिंचन विकास कार्यक्रमामध्ये 500 कोटी रुपये दर वर्षाला देऊन जलसंधारणाचे कामं मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितलं. अमरावती डिव्हिजन कृषी प्रधान आहे आणि ॲग्रो इंडस्ट्री तिथे असली पाहिजे. माझ्या मोर्शी मतदारसंघामध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभं करण्याचं, त्याचप्रमाणे काटोलचा आणि हिंगण्याचा प्रकल्प बुटीबुरीला आणण्याचं हे सर्वात महत्त्वाचं संत्र्यासाठी वरदान ठरणारं त्यांनी आश्वासन दिलं. कापूस इथे पिकतो तर कापसाचे टेक्स्टाईल पार्क खऱ्या अर्थानं उभे झाले पाहिजे. अमरावतीच्या MIDC मध्ये टेक्स्टाईलच्या कंपन्या आल्या पाहिजे. त्यासाठी त्यांनी जे जे प्रयत्न केले आहेत ते त्यासाठी सांगितले. एवढंच नाही तर दिलीप वळसे पाटलांनी जे 1/9 सुचवलं कापसाच्या सूतगिरण्याकरता, त्याकरता सुद्धा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिलं. विदर्भामध्ये खनिज आहे
तर खनिजावर आधारित उद्योग छत्तीसगडमध्ये वीज कमी असल्यामुळे तिकडे जातात आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ओपन ॲक्सेसच्या माध्यमातून जो सरचार्ज लागत होता तो सरचार्ज संपूर्णतः फक्त विदर्भासाठी रिमूव्ह केला जाईल आणि तो सरचार्ज रिमूव्ह केल्यामुळं आपण छत्तीसगडच्या बरोबरीत येऊ किंवा त्यापेक्षा ते आपलं वीज दर कमी राहील आणि खनिकर्मावर आधारित उद्योग डेफिनेटली हा झाला घोषणांचा पाऊस. पण भास्करराव, अनेक योजना ऑनगोईंग आहे असं तुमचा पक्ष म्हणतोय. तसंच या ज्या घोषणा झालेल्या आहेत त्यासाठी निधी ही एक खूप मोठी बाब आहे आणि त्यामुळंच अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये या सरकारची कसोटी लागणार आहे. सरकारची कसोटी लागायची ती लागेल, लागू द्या. परंतु मला सांगितलं पाहिजे, आजची 293 अन्वये झालेली चर्चा असेल, माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर असेल किंवा विदर्भाच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये आलेली ही चर्चा असेल, या तिन्ही उत्तरांमध्ये विदर्भामधल्या शेतकऱ्याला दिलासा वाटावा, त्याला जगावं असं वाटावं किंवा आपले मुख्यमंत्री विदर्भातले आहेत ते आता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अशा प्रकारचा आशावाद त्याचा वाढावा, अशा पद्धतीची तात्कालिक उपाययोजना करणारी एकही घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली नाही. जरा ऐकून घ्या. माझे मित्र अनिलजी बोंडे म्हणाले हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत हे 2 वर्षानं, 5 वर्षानं, 7 वर्षानं, लॉंग टर्म नंतर हे पूर्ण होणारे प्रोजेक्ट आहेत. पण आज दुर्दैवानं मला सांगावं लागेल की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून इथं आमचं सरकार नाही. दुर्दैवानं हे असं घडलं असेल आत्तापर्यंतच्या सगळ्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या की नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर इतक्या अल्पावधीमध्ये 400 ते 450 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचा प्रकार दुर्दैवानं हा पहिल्यांदा घडला. तुम्ही 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर काय करणार त्याच्याकरता शेतकरी जिवंत तर राहायला पाहिजे आणि म्हणून तात्काळ उपाययोजना तुम्ही काय करताय याच्यावर तिन्ही भाषणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळं आपण जे म्हणतोय की विदर्भातले मुख्यमंत्री आले आणि पूर्वीच्या चुका झाल्या, जरूर चुकांचं मी पुन्हा पुन्हा सांगतो, त्याच्याबद्दल तुम्हाला काय प्रायश्चित आम्हाला द्यायचं ते द्या, काय शिक्षा द्यायची ते द्या, त्याच्याबद्दल काय आमचा सपोर्ट पाहिजे तो घ्या. पण तात्काळ आता विदर्भाच्या शेतकऱ्यांना असं वाटावं अशा पद्धतीची कृती अजून 3 दिवस विधानसभेचं अधिवेशन आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली तर आम्ही त्यांना सर्वार्थानं पाठिंबा देऊ. परंतु तशा पद्धतीनं मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काढून सत्ता मिळवली त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या सगळ्यात जास्त कमी कालावधीमध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये आत्महत्या होत आहेत, त्याला आत्महत्या होऊ नये म्हणून तात्कालिक जे उपाय करणं आवश्यक आहे, तात्कालिक ताबडतोब रोखीनं पॅकेज देणं आवश्यक आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री काही बरोबर. बोलायला तयार तात्कालिक नाही. उपायांचं म्हणतायत बाबासाहेब. शिवसेना सुद्धा सत्तेचा एक घटक आहे, तुमचे सुद्धा 10 मंत्री यामध्ये आता सध्या सत्तेत आहेत. तुम्हाला असं वाटतंय का की घोषणांचा पाऊस खूप होतोय, आश्वासनं खूप दिल्या जात आहेत, पण कुठेतरी प्रशासन तेवढंसं गतिमान राहिलेलं नाही. मधल्या काळात राष्ट्रपती राजवट आली होती, आता नवं सरकार आलेलं आहे, प्रशासन कुठेतरी ठप्प झाल्यासारखं वाटतंय किंवा हे सरकार नोकरशाहीच्या कलानं चालतंय असं वाटतंय. आता थोडासा निवडणुकीनंतर 1-2 महिन्याचा कालावधी तसा होऊ शकतो, पण मला वाटतं शेवटी आजचे जे मुख्यमंत्री आहेत ते प्रशासनात मंत्री म्हणून जरी पूर्वी काम केलं नसलं तरी 5 वेळा ते विधानसभेत आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे काम त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणानं पुढच्या काळात ते प्रशासन चांगल्या पद्धतीनं चालवायच्या आणि गती कशी घेता येईल या दृष्टीनं प्रयत्न करतील आणि शिवसेनेचा त्यांना भक्कम पाठिंबा होईल. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाव्यतिरिक्त मी असं सांगेन की शेवटी सारखा पश्चिम महाराष्ट्रावर आरोप होतो म्हणून सरकारनं गतिमान पद्धतीनं मागाशी भास्करांनी सांगितलं त्याप्रमाणे जे करतायत त्याला पाठिंबा विरोधी पक्षाचा सगळ्या आहे. मी तर त्याच्या पुढचं म्हणतोय सरकारचं काम करेल, पण पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी सुद्धा जर मार्गदर्शन करायचं असेल तर आम्ही शेतकरी इथं आणून लोकांना आत्महत्यापासून परावृत्त करायच्या दृष्टीनं आणि इथं शेती कशी विकसित करता येईल या दृष्टीनं मार्गदर्शन करायच्या दृष्टीनं भूमिका घेतली. खरं तर शेतकरी आत्महत्यांचं जे लोन आहे ते विदर्भापासून आता मराठवाड्यापर्यंत पोहोचलं आणि खूप वेगानं पोहोचलेलं आहे आणि उत्तर महाराष्ट्रातही ते पसरतं आहे. अशा वेळी जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याला मदत करण्याची गरज आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हे बागायतदार शेतकऱ्यांचं रखवालं अशी काहीशी इमेज त्यांची झाली होती. आता कोरडवाहू शेतकऱ्याला विशेषतः विदर्भातल्या कॉटन ट्रॅपमधून बाहेर काढायचं असेल तर नव्या सरकारनं तरी काय केलं पाहिजे. एक कोरडवाहू आत्ता जो आत्महत्या ज्या घडतायत, आत्महत्या होत आहेत त्या कोरडवाहू शेतीच्या शेतकऱ्याच्या मोठ्या आत्महत्या आहेत. मग तो विदर्भातला, पश्चिम विदर्भातल्या भागापासून तर मराठवाड्यातला. आणि हा विशेष म्हणजे हा आत्महत्या होत आहेत कॉटन आणि सोयाबीनच्या पिकाच्या संदर्भामधले शेतकरी आहेत. त्यामध्ये काय झालं, नगदी पिकाच्या मागे आमचा शेतकरी पडला म्हणजे सोयाबीनच्या मागे
आणि सोयाबीनच्या पिकाच्या मागे पडत असताना म्हणजे आता कॉम्पिटेटिव्ह त्यामध्ये तो उतरू शकला नाही. हे मार्केट एवढं हे झालं, स्पर्धात्मक झालं आणि त्यामध्ये पाणी अपुरा पडला, कधी कमी पडला, कधी जास्त पडला, यामध्ये हा शेतकरी उद्ध्वस्त झाला. या आणि याला कर्ज फेडू शकला नाही, कर्ज वाढत गेला. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भात थोडीशी गप्पत अशी झाली की आमच्या लोकांनी आमच्या भागातल्या खरं म्हणजे इथे इंडस्ट्री लावायसाठी कोणी मनाई केली नव्हती. कापूस इंडस्ट्री म्हणजे तो टेक्स्टाईल पार्क असेल, सूतगिरण्या असतील, मोठ्या प्रमाणात या गोष्टी व्हायला पाहिजेत, कापसावर आधारित उद्योग व्हायला पाहिजेत. ते विदर्भात झाले, ते पश्चिम महाराष्ट्रात झाले. कापूस आम्ही उत्पादन केला आणि इंडस्ट्री उभी झाली त्या ठिकाणी. यामध्ये या इंडस्ट्रीला ज्या पद्धतीचं इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजेत, मदत करायला पाहिजेत, काही सवलती द्यायला पाहिजेत, त्यावेळेस तसा प्रकार झाला नाही. हे दुर्दैवानं मानावंच लागेल. आणि म्हणून या 2 मेलमध्ये जो आत्ताचा शेतकरी संकटात आहे, याला भास्कररावजी म्हणतात त्याप्रमाणे आत्ता तुम्ही नंतरचं काय करताय ते तुम्ही ठरवा. तुम्ही देतायत, तुम्ही ते लॉंग टर्म काही योजना केलेल्या आहेत, पण आत्ता या शेतकऱ्याला जगवणं याच्यात तुम्हाला एक भयावह अशी परिस्थिती सांगतो. जानेवारीपासून या शेतकऱ्याच्या, मराठवाड्याच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दाणा दिसणार आहे खायला, ही परिस्थिती येणार आहे. खूप आम्ही फिरलो आणि गावात आम्ही पाहिल्यानंतर तिथले लोक येऊन सांगतात आम्हाला की तो शेतकरी आता कसा जगेल पुढे, हा प्रश्न आहे. त्याच्या खात्यामध्ये, त्याच्या अकाउंटमध्ये किंवा त्याच्या घरात 4 पैसे दिसले पाहिजेत, तर तो पुढचा याचं नियोजन पुढच्या त्याला ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत करावं लागणार आहे. किमान हे 10 महिने तो कसा जगेल, आज ही परिस्थिती आहे तर 10 महिने तो कसा काढू शकेल, याचा विचार कुठेही या सगळ्या याच्यामध्ये झालेला नाही. आणि जे काही गोष्टी केल्यात त्या जुन्याच योजनाला नवीन रूप देऊन तेवढंच केलाय. आता सघन सिंचनाचं म्हणताय, अहो सघन सिंचनामध्ये 2,500 कोटी रुपये मागच्या 2 वर्षात खर्च केले आम्ही. 2,500 कोटी रुपये पुऱ्या महाराष्ट्राचं बजेट आम्ही पहा, मी सांगतो तुम्हाला, पैसे आम्ही आणले केंद्राकडून. आणि मुख्यमंत्री म्हणाले आता आम्ही नदीजोड प्रकल्प आणणार आहोत आणि हा कार्यक्रम अधिक धडक पद्धतीने राबवणार आहोत. तर मला शेवटी तुमच्याकडे यायचं आहे. खरं शेतीची दुरवस्था झालेली आहे आणि संबंध राज्यात झालेली आहे, कोरडवाहूची तर झालीच आहे. पण सर आता हे जे नवे मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधिमंडळात स्पष्टपणे सांगितलंय की मी जे बोलतोय ते मी करून दाखवणार. यातून त्यांची राजकीय इच्छाशक्ती दिसली. तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस ॲज अ मुख्यमंत्री म्हणून खरंच विदर्भाला न्याय देतील? नाही, त्यांनी विदर्भाला न्याय दिला पाहिजे. त्यांनी फक्त विदर्भाला नाही तर महाराष्ट्रातले जे मागासलेले सर्व क्षेत्र आहेत, त्यात मराठवाड्यातली अनेक जिल्हे येतील, उत्तर महाराष्ट्रातले अनेक जिल्हे येतील, पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा बाबासाहेब ज्या परिसराचं नेतृत्व करतात तो भाग सुद्धा कोरडवाहू भाग म्हणून ओळखला जातो. त्यांनी या सगळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या देशातली जर आपण एकूण सध्याची शेतीची स्थिती बघितली, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस एकूण आपल्या GDP मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा 87% हिस्सा होता आणि आता तो हिस्सा जेमतेम 18 ते 19% आलेला आहे. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की एकूण शेतीचं जे अर्थकारणातलं स्थान होतं ते स्थान दिवसेंदिवस घसरत गेलं. आणि आताची परिस्थिती आहे की सर्व राजकीय पक्षांना मध्यम वर्गाचा विचार करावा असा वाटतो, त्यांना शेतकऱ्याचा विचार करावा असा वाटत नाही. तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांची जी चिन्ह होती, आपण स्वतंत्र झालो त्यावेळेस सगळ्या राजकीय पक्षांची चिन्ह ही शेतीशी संबंधित होती. 2 बैल असतील, गाय वासरू असतील किंवा डांगरधारी शेतकरी असतील. परंतु आता सगळी चिन्ह ही धनाधारित आणि मध्यम वर्गाला आकर्षित करणारी झालेली आहेत. हे दुश्चिन्ह आहे. तर हे देवेंद्र फडणवीस जे विदर्भाचे आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, त्यांनी या सगळ्याचा विचार केला पाहिजे. शेतकरी जर जगला तर या देशातला सर्वसामान्य माणूस जगेल. या देशातील सर्व विचारवंतांनी जे अर्थशास्त्री स्वतःला म्हणवतात त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर शेतकरी जर जगला नाही, शेतकरी जर टिकला नाही तर हा देश महासत्ता होणार नाही. त्यामुळे आपल्याला नवीन सरकार जे आहे या नवीन सरकारकडून या अपेक्षा करता येतील की या सरकारने विदर्भाबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व मागासलेल्या क्षेत्राचा विचार केला पाहिजे आणि तिथल्या दुर्लक्षित शेतकऱ्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यायोगे महाराष्ट्र सुद्धा सुजलाम सुफलाम होईल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र होईल असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्र हे अग्रेसर आणि पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपण खूप मोठी किंमत आधीच मोजलेली आहे. त्यामुळं वेगळा विदर्भ हा काही पर्याय असू शकत नाही. विदर्भ जर का मागासलेला असेल तर त्यासाठी त्याला आणखीन विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणखी काय करावं लागेल ते या सरकारनं करावं. त्यासाठी मोठ्यात मोठी किंमत मोजावी तरी चालेल. आता विरोधकही या सरकारला साथ देत आहेत अशी कबुली विरोधकांनी आधीच दिलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढं विदर्भ सुद्धा विकसित होईल असं आपण गृहीत धरूया आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर विश्वास ठेवूया असाच विश्वास आज व्यक्त होतोय. आपण आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.